अहिल्यानगर अर्बन बँकेतील बहुचर्चित कर्ज घोटाळा प्रकरणात आता जिल्हा न्यायालयाने संचालक मंडळाला मोठा दणका दिलाय। बँकेच्या कर्जदारांना नियमबाह्य पद्धतीने दिलेली सवलत न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे। या निकालामुळे बँकेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या रिझर्व्ह बँकेच्या दाव्याला आता कायदेशीर बळ मिळाले आहे। बँक बचाव समितीने यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे। अहिल्यानगर अर्बन बँकेचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या नियमबाह्य कर्ज वाटप आणि सवलतींच्या प्रकरणावर जिल्हा न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने कर्जदारांना दिलेल्या सवलती या बँकिंग नियमांना हरताळ फासणाऱ्या होत्या असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। या निकालावर प्रतिक्रिया देताना नगर अर्बन बँक बचाव समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी म्हणाले की आरबीआयने यापूर्वीच बँकेतील गैरव्यवहारावर बोट ठेवले होते, त्यावर आता न्यायालयाच्या निकालाने शिक्कामोर्तब केले आहे। विशेष म्हणजे आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र गांधी यांनी मतदारांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे। ज्या संचालकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बँकेची फसवणूक केली आणि हजारो ठेवीदारांचे पैसे धोक्यात आणले, तेच आज महापालिका निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे आहेत। अशा फसवणूक करणाऱ्या उमेदवारांना ओळखा आणि त्यांना मत देऊ नका, असे गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। न्यायालयाच्या या निकालामुळे बँकेच्या राजकारणासोबतच आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील खळबळ उडाली आहे। नगर अर्बन बँकेच्या संदर्भात जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये दिनांक 6/1/2026 ला एक फार खूप महत्त्वपूर्ण निकाल लागला। त्याचप्रमाणे माननीय सुप्रीम कोर्टात दिनांक 11/11/2025 ला याच पद्धतीचा एक चांगला सुंदर निकाल की जो बँकिंग क्षेत्र असो, पतसंस्था असो, यांच्यामध्ये जे घोटाळे होतात, ज्या पद्धतीने केले जाते, मोडस ऑपरेंडी संचालकाची काय असते घोटाळे करायची, ही याच्यातनं पूर्ण ओपन झालेली आहे। त्यामुळे हा निकाल, हा दिशादर्शक निकाल ज्याला आपण म्हणतो की याचा फायदा घेऊन अनेक बँका पतसंस्थांमधले जे घोटाळे आहेत ते उघड होण्यास आणि ठेवीदारांचे पैसे वसूल होण्यास ह्या निकालाची मदत होईल, या भावनेतनं आपण आज ही पत्रकार परिषद बोलवली होती। याच्यात थोडक्यात सांगायचं झालं, अलीकडं बँका पतसंस्थांमध्ये एक गुन्हे करण्याची एक मोडस ऑपरेंडी फार सेम आहे की अगोदर चुकीचं कर्ज द्यायचं, त्या कर्जातनं प्रॉपर्टी विकत घ्यायची, ते कर्ज थकवायचं, 10 वर्षांनी त्याला वन टाइम सेटलमेंट मागायची। म्हणजे 1 लाखाची प्रॉपर्टी घेतली तर 10 वर्ष त्याची किंमत 10 लाख रुपये होती आणि 10 वर्षांनी काय म्हणतात, नाही आता आम्ही अडचणीत आलो आणि लाख रुपयेच घ्या, आणि असे लाख रुपये भरून किंवा प्रसंगी मुद्दलपेक्षा पैसे कमी भरून त्याला वन टाइम सेटलमेंटचं गोंडस नाव देऊन हा गैरव्यवहार दडपला जातो, दाबला जातो। याच पद्धतीने नगर अर्बन बँकेमध्ये एका कर्जदाराला नियमबाह्य पद्धतीने जे कुठल्याही नियमात बसत नाही त्याला कर्ज म्हणताच येणार नाही, त्याला लुटमार म्हणायची, अशी 33 कोटीची लुटमार केली होती आणि त्याला गोंडस रूप दिलं कर्जाचं। त्यानंतर ते कर्ज चुकीचं दिलंय झालं हे सगळं रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आलं। रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ हाकलून दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही परत बँकेत येऊ नका, परंतु या संचालक मंडळाला तो 33 कोटीचा फ्रॉड लपवायचा होता। असे आणखीन असतील, मला फक्त एक 33 कोटीचे कागदपत्र हातात सापडल्यामुळे त्यावरच बोलतोय मी। ते 33 कोटी रुपयाचे व्याजासह 45 कोटी रुपये झाले, मुद्दल 33 कोटी, व्याज पकडून 45 कोटी रुपये झाले। तर ह्या संचालक मंडळाने म्हणजे कशासाठी ते परत बँकेत आले, रिझर्व्ह बँकेची मनाई असताना सुद्धा, ते प्रकरण फक्त 16 कोटीमध्ये मिटवायचं असा ठराव करून, जो ठराव करायचा अधिकार सुद्धा या संचालक मंडळाला नव्हता, आणि ते प्रकरण मिटवून मोठा त्यात भ्रष्टाचार झाला होता आणि त्या कर्जदाराला नील सर्टिफिकेट देण्यात आलं, त्याची प्रॉपर्टी सोडून देण्यात आली। म्हणजे असं दाखवलं की कर्ज वसुली झाली, आता काही गुन्हा राहिलेला नाही। अशा पद्धतीने नुसत्या अर्बन बँकेत नाही, सगळ्या बँका पतसंस्थात होतं आणि ती चोरी आम्ही पकडली। न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूला लागला। या ठिकाणी आमचे ॲडव्होकेट पिंगळे साहेब असतील, सरकारी वकील मंगेशजी दिवाने असतील, किंवा बँकेच्या अवसाक्यातर्फे ज्यांनी लढवलं ते पवार साहेब असतील, यांनी अगदी पोटतिडकीने ठेवीदाराच्या बाजूने सर्व काही न्यायालयासमोर ओपन केलं आणि त्यामुळे न्यायालयाने ते सगळं मान्य करून निकाल आज ठेवीदार व बँक बचाव समितीच्या बाजूने दिलं। या निकालाचा फायदा इतर बँका, पतसंस्था, याच्यामध्ये जे काही लढणारे लोक आहेत त्यांना व्हावा, याची सर्वदूर प्रसिद्धी मिळावी आणि एक दिशादर्शक याच्यातनं कार्य व्हावं, या प्रामाणिक भावनेतनं आजची पत्रकार परिषद बोलवली होती। आता
मी जसं सांगितलं की तसं आमचं महानगरपालिकेचे इलेक्शन पक्षीय राजकारण याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला काय कुठल्या राजकीय व्यक्तीने आम्हाला कधीच मदत केली नाही. आम्ही काय जिंकले ते न्यायालयातून जिंकले. परंतु जी अर्बन बँकेची फसवणूक झाली, उद्या करून तेच समजा तेच उमेदवार महानगरपालिकेत जाऊन महानगरपालिकेची फसवणूक होऊ नये यासाठी आम्ही निश्चित आवाहन करू की असे जे लोक त्याच्यामध्ये जे उभे राहिलेले आहेत वेगवेगळ्या प्रभागामध्ये त्यांना कोणी मतदान करू नये. हे आम्ही निश्चित एक जागरूक नागरिक म्हणून, देशाचा जागरूक नागरिक म्हणून मी आवाहन करेल नक्कीच. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.